नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा. आचारसंहिता पुढे गेली तर पैसे येणार की नाही, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे. कारण आपण पाहिलं असेल 17वा हप्ता जो आहे, या हप्त्याची भरपूर महिला भगिनी वाट पाहत आहेत. नोव्हेंबरचा हप्ता आहे, परंतु अजूनपर्यंत तो आलेला नाही आहे. आता आपण जर पाहिलं तर बघा, 1, 2 आणि 3 डिसेंबरला हा जो काही हप्ता आहे तो येणारा नव्हता. ठीक आहे, कारण त्याच्या संदर्भाचा जी-आर आलेला नव्हता आणि जी-आर आल्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नव्हते. परंतु आता महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. काय निर्णय आहे तो पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. मोठी घोषणा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता बघा, पैसे वाटपाचा नवीन जी-आर जो आहे तो कधी येईल, त्याच्या संदर्भातची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला समजणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, सर्व लाडक्या बहिणी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण माहिती अपडेट जी आहे ती जाणून घेऊया. तर बघा, अपडेट जाणून घेण्याच्या अगोदर सर्वात अगोदर आपण आपल्या कामाची पावती पाहत असतो. बघा, आपण जे काही काम करतोय ते अतिशय चांगलं आहे, उत्तम आहे. बघा, पाहू शकता फॅन्टॅस्टिक रेसिपीज नावाने आलेले आहे. ताईंनी केलेली कमेंट आहे. नेहमी आपला व्हिडिओ बघतात आणि नेहमी आपल्या व्हिडिओला कमेंट करत असतात. येस सर, माय KYC इज कम्प्लिटेड. थँक्यू सर फॉर गिव्हिंग अस इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड गायडन्स. मी नेहमीच सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नेहमीच चांगली माहिती दिली जाणार आहे. आता ही पण तुम्हाला माहिती जी अपडेट ती प्रोव्हाइड करत आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आणि अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. पैसे खर्च येतील की नाही त्याच्या संदर्भातची महत्त्वाची अपडेट आहे. त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे. पुढची महत्त्वाची माहिती बघा, आपण उत्तर पण देत असतो. तुमच्या ज्या काही कमेंट्स असतात त्यांना मी उत्तर देत असतो. पाहू शकता अशा पद्धतीने. आता बघा, खाली पण कमेंट आहे. मीनाक्षी टेलर म्हणून नाव आलेलं आहे. मीनाक्षी ताई पण आपला व्हिडिओ बघत असतात आणि नेहमी कमेंट करत असतात. त्यांनी पण म्हटलेलं आहे गुड इन्फॉर्मेशन, थँक्स. पालघरमधून ते आहेत, त्यांनी पण आपल्या व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक केलेलं आहे. तर बघा, आपण जे काही काम करतो ते उत्तम आहे, चांगलं आहे, याची आपल्याला ही पावती असते. अशा भरपूर कमेंट्स आहेत लाडक्या बहिणींचं. भरपूर पद्धतीने या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या अशा कमेंट्स ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण लगेच जे काही टॉपिक आहे आपला महत्त्वाचा विषय त्याच्याकडे वळूया. संपूर्ण माहिती तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जाईल. बघा, तर पाहू शकता बघा, राज्यातील नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकांचे विघ्न काही संपत नसल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या मतदानाचा निकाल म्हणजेच उद्या 3 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार होता. बघा, या ठिकाणीच आपल्याला कळतंय काय जाणार होता, म्हणजे आता तो होणार नाही आहे. 3 डिसेंबरला तो निकाल जाहीर होणार नाही आहे. मग कधी होईल? मात्र हा निकाल आता लांबणीवर पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगरपालिका आणि नगरपरिषदेचे सर्व निकाल 21 डिसेंबरपर्यंत जाहीर करू नका असे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आता उमेदवारांसह सर्वसामान्यांना निकालांसाठी 21 डिसेंबरपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. बघा, आता या ठिकाणी आपण पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय दिलेला आहे, आदेश दिलेले आहेत, निर्देश दिलेले आहेत की 21 डिसेंबरपर्यंत निकाल जो आहे तो जाहीर करू नका असे निर्देश दिलेले आहेत. त्याच्यामुळे आता 21 डिसेंबरपर्यंत निकाल जाहीर होणार नाही आहे. म्हणजेच काय, तर तुमची आचारसंहिता आता पुढे गेलेली आहे. आचारसंहिता तर 21 डिसेंबरपर्यंत लागूच असणार आहे. अगोदर 3 डिसेंबरला म्हणजे उद्या निकाल जाहीर होणार होता. आजच तो जाहीर होणार होता, परंतु आता 3 डिसेंबरला न जाहीर होता तो 21 डिसेंबरला या ठिकाणी जाहीर होणार आहे किंवा 21 डिसेंबरच्या नंतर त्या ठिकाणी निकाल जो आहे तो जाहीर होऊ शकतो. ठीक आहे, आता पुढची महत्त्वाची माहिती. मग आता आचारसंहिता पुढे गेलेली आहे, म्हणजे पैसे मिळणार की नाही हे पण महत्त्वाचं आहे. तर लक्षात घ्या बघा, आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर ज्या काही योजना आहेत त्या योजनांची जी-आर येत आहे. ठीक आहे, कारण त्या अगोदर सुरू असलेल्या जी योजना आहेत त्याच पद्धतीने आपली लाडकी बहीण योजना पण बघा, लाडकी बहीण योजनासुद्धा अगोदरपासूनच सुरू आहे. याच्यावर काही प्रभाव होणार आहे का, तर नाही. तुमचा जी-आर येणार आहे आणि तुम्हाला पैसे पण मिळणार आहे. ठीक आहे, जी-आर आला की तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. पैसे जशी यायला सुरुवात होईल ती पण तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.